चौथा आहे पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्स, पुराजीवविषयक पुरावे, जीवाश्म विज्ञान. आता तुम्हाला हे माहिती आहे की आपल्या जमिनीच्या पोटामध्ये पूर्वीच्या काळी काही सजीव जिवंत गाडले गेले आणि त्यांचे छाप ह्या मातीमध्ये उमटले. त्याला आपण जीवाश्म असं म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये आपण फॉसिल असं म्हणतो. मग त्या जीवाश्माचा किंवा त्या फॉसिलचा काय उपयोग आहे? तर ते जीवाश्म आपल्याला त्या प्राण्याचा आकार कसा होता हे आपल्याला सांगत असतं. त्या प्राण्याला कोणते अवयव होते, त्याचा चेहरा कसा होता, अंगामध्ये कोणकोणत्या प्रकारचे हाडं होती, अशा प्रकारची सगळी माहिती ह्या जीवाश्मावरून दिसून येते. आणि ह्या जीवाश्मांचा अभ्यास करत गेलं आपण, जमीन खोदत गेलं खाली, तर सगळ्यात खाली आपल्याला अपृष्ठवंशीय प्राणी आढळतात, नॉन कॉर्डेट्स आढळतात. म्हणजे कमी विकसित असलेले, सिम्पल बॉडी असलेले. आणि नंतर जसं जसं आपण वरच्या थरावर जाऊ तसे तसे पृष्ठवंशीय प्राणी, जास्त कॉम्प्लिकेटेड रचना असलेले प्राणी आढळतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा की सगळ्यात खाली अपृष्ठवंशीय प्राणी पहिल्यांदा त्यांचा विकास झाला आणि त्यांच्यापासून मग वर जे आढळतात त्यांचा विकास त्या त्या क्रमाने होत गेला. तर त्या सायन्सला म्हणायचं पॅलेंटॉलॉजी, जीवाश्मविषयक अभ्यास करणाऱ्या सायन्सला पॅलेंटॉलॉजी म्हणायचं. आणि हा तो पुरावा, इव्हिडन्स. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझॅस्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, वोल्कॅनो एट्सेट्रा. खूप जास्त प्रमाणात प्राणी जिवंत गाडले गेले ह्या वेगवेगळ्या घटनांमुळं. रेमनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. जमिनीमध्ये अशा प्राण्यांचे रेमनंट्स म्हणजे अवशेष आणि ठसे जतन केले गेले. दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. त्यांना म्हणतात फॉसिल्स. स्टडी ऑफ फॉसिल्स इज ॲन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. ह्या फॉसिल्सचा अभ्यास हा इव्होल्युशनच्या स्टडीमधला खूप महत्त्वाचा एक म्हणजे पुरावा समजला जातो. आता त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे कार्बन डेटिंग मेथड. सगळ्यांनीच लक्ष द्या, मराठी मीडियमसुद्धा आणि इंग्लिश मीडियमसुद्धा. आता कार्बन डेटिंग म्हणजे काय ते पहा, की एखाद्या जुन्या प्राचीन अशा एखाद्या अवशेषाचं आयुष्य ठरवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला कार्बन डेटिंग असं म्हणतात. आपल्याला हे माहिती आहे की समस्थानिकं आयसोटोप्स आहेत. कार्बनचे 2 आयसोटोप्स आहेत, कार्बन 14 अँड कार्बन 12. आता आयसोटोप्स की ज्याला मराठीत समस्थानिकं म्हणतात. समस्थानिकं म्हणजे काय, तर ज्यांचा अणुअंक एकच असतो परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतो, असे दोन अणू, एकाच मूलद्रव्याचे 2 अणू की ज्याचा अणुअंक समान आहे, अणुक्रमांक समान आहे परंतु अणुवस्तुमानांक भिन्न आहे. म्हणजे त्यांच्यातल्या कशाची संख्या भिन्न असणार आहे, न्यूट्रॉनची संख्या भिन्न असणार आहे. तर अशा दोन अणूंना एकमेकांचे आयसोटोप किंवा समस्थानिक म्हणतात. इंग्लिशमध्ये अणुअंक म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर इज सेम टू डिफरंट ॲटम्स ऑफ द सेम इलेमेंट which are having same atomic number but different atomic mass number. That means they differ from each other by number of neutron आणि त्याला आपण म्हणतो आयसोटोप. तर कार्बनची 2 आयसोटोप्स आहेत, कार्बन 12 आणि कार्बन 14. सगळ्या सजीवांचं शरीर हे कार्बन आपल्या शरीरामध्ये म्हणजे कण ना कण कार्बन आहे. आपला प्रत्येक कण ना कण कार्बनने बनलेला आहे. मग हा जो कार्बन आहे तो कार्बन दोन्ही स्थितीत आपल्या शरीरात असतो आपण जिवंत असताना, कार्बन 12 अँड कार्बन 14. परंतु त्यातला कार्बन 14 जो आहे, हा कार्बन 14 हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. म्हणजे त्याच्यातून सतत प्रारणं बाहेर पडतात, सतत रेज बाहेर पडतात आणि त्याच्यामुळं त्याचं मास कमी होतं, त्याचं जे हे आहे मास आहे ते कमी होतं. म्हणजे आणि ज्यावेळी जिवंत असतात प्राणी त्यावेळी काही नाही, पण मृत पावल्यानंतर कार्बन 14 हा किरणोत्सारी आहे, कार्बन 12 हा किरणोत्सारी नाही. मग कार्बन 14तनं सतत प्रारणं बाहेर पडणं सुरू होतं आणि कार्बन 12 मात्र आहे तेवढाच असतो.
आणि कार्बन 14 सतत प्रारणं बाहेर पडतात आणि ती सतत बाहेर पडतात. त्यांचा विशिष्ट त्याचे म्हणजे फॉर्म्युला आहे की हे किरणोत्सारी हे रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट समजा 5 ग्रॅम असेल तर त्याचा 2.5 ग्रॅम व्हायला इतकी वर्ष लागतात. समजा दुसरं इलेमेंट आहे ते समजा 10 ग्रॅम आहे, 10 ग्रॅमचं 5 ग्रॅम होण्यासाठी नैसर्गिकरित्या म्हणजे ती हळूहळू कमी होत असतात, त्यांचा ऱ्हास होत असतो आपोआप नैसर्गिकपणे, कारण त्यांच्यातून सतत कण बाहेर पडत असतात, सतत प्रारणं बाहेर पडत असतात. आणि मग कार्बन 14तून ही सतत प्रारणं बाहेर पडतात, सतत म्हणजे रेडिएशन सतत बाहेर पडतात, त्यामुळे त्यांचं मास कमी होतं. आणि मग त्या बॉडीमध्ये कार्बन 14चं किती मास राहिलेलं आहे आणि कार्बन 12चं किती आहे हे मोजतात. आणि कार्बन 12च्या तुलनेत कार्बन 14 किती प्रमाणात कमी झाला आहे ह्याचा हिशोब करून मग तो जीवाश्म किती वर्षापूर्वीचा असेल हे गणित काढलं जातं आणि त्याचं वय सांगितलं जातं. त्या पद्धतीला कार्बन डेटिंग असं म्हणतात. कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन 14 ऑकर्स कंटिन्युअसली. सजीव मृत पावल्यानंतर त्यांचं कार्बन शरीरात नव्यानं घेणं थांबतं. फक्त कार्बन 14 शरीरात असलेल्या कार्बन 14ची डिकेइंग प्रोसेस सुरू होते, ऱ्हास व्हायला सुरुवात होते, कारण तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. कार्बन 12 असतो तिथेच, परंतु कार्बन 12 हा रेडिओ ॲक्टिव्ह नाही. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट, त्यांचा रेशो कॉन्स्टंट पाहिजे, परंतु कॉन्स्टंट न राहता द रेशो बिटवीन कार्बन 14 अँड कार्बन 12 चेंजेस कंटिन्युअसली as carbon 12 is non-radioactive. The time passed since the death of a plant or animal can be calculated by measuring the radioactivity of carbon 14 and ratio of carbon 14 to carbon 12 present in their body. कार्बन 14ची रेडिओ बघतात किती आहे नैसर्गिक आणि त्यांचा रेशो बघतात आणि त्यावरून ते वय काढतात. अँड धिस मेथड इज कॉल्ड ॲज कार्बन डेटिंग मेथड. ही महत्त्वाची नोट आहे, सगळ्यांनीही लिहिण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करा. इट सीम्स दॅट व्हर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट्स. बघा इथं खाली आपण बघितलेलं आहे, हे जमीन आहे, ही पूर्ण जमिनीत खोदलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला हा जो सगळ्यात खालचा थर आहे तयार झालेला जमिनीचा नंतर वगैरे असं आहे. तर इथून ते हे जे 3 थर आहेत त्यांना पुराजीव महाकल्प म्हणतात. पॅलिओझोईक इरा हा जो मधला आहे त्याला मध्यजीव महाकल्प म्हणतात. मेझोईक इरा हा आहे आणि नूतन जीव महाकल्प त्याला सेनोझोईक इरा असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा अपृष्ठवंशीय प्राणी तयार झाले, इन्व्हर्टिब्रेट. त्यांच्यानंतर कोण तयार झालेत? मत्स्य तयार झाले, बघा मत्स्य. त्याच्यानंतर ॲम्फिबियन तयार झाले, सरीसृप प्राणी, सरीसृप. नंतर त्यांच्यापासून रेप्टाईल्स तयार झाले, त्यांच्यापासून बर्ड्स आणि मॅमल्स तयार झाले. अशा प्रकारे एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात त्यांचा विकास होत गेला. बघा आता मराठीतून, पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. कार्बनी वैमापन सगळं आपण पाहिलेले, आता फक्त वाचायचं आहे. जेव्हा प्राणी आणि वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील कार्बन 14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. कार्बन 12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील कार्बन 14ची सक्रियता व कार्बन 14 व कार्बन 12शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वैमापन असे म्हणतात. आता पुढचा भाग बघू आपण, परिचय शास्त्रज्ञांचा. कार्बनी वैमापन पद्धत ही नैसर्गिक कार्बन 14च्या
किरणोत्सारी क्षयावर, क्षय म्हणजे कमी कमी होत जाणे, आधारलेली असून विलॉर्ड लिबी यांनी 1954मध्ये ती विकसित केली. यासाठीच लिबी यांना 1960चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांची वये रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येतात. कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओॲक्टिव्ह डिके ऑफ नॅचरली ऑकरिंग carbon-14 and it is developed by Willard Libby. He has been awarded with Nobel Prize in 1960 for this invention. The age of the materials determined by this method are published in the journal Radiocarbon. अशा प्रकारे आज इथपर्यंत आपण पाहिलेला आहे. आजचा सगळा भाग जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या पुन्हा वाचा, ह्याच्या नोट्स काढा आणि न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.